आजच्या चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि खरं सांगायचं तर तितक्याच धावपळीच्या विषयावर बोलणार आहोत. बरोबर. हजारो शिक्षक उमेदवारांच्या भवितव्याशी जोडलेली प्रक्रिया म्हणजेच पवित्र पोर्टल नोंदणी. आणि विशेष म्हणजे आज या प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे, ज्यात त्यांनी शेवटच्या क्षणी म्हणजे अगदी शेवटच्या काही तासांत उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये याबद्दल खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. बरोबर. त्यामुळे आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश एकदम स्पष्ट आहे. ही फक्त माहिती देणारी चर्चा नाही, तर शेवटच्या काही तासात उमेदवारांना एका संभाव्य काय म्हणू शकतो आपण त्याला माइंडफील्डमधून चुकांच्या जाळ्यातून चुकांच्या जाळ्यातून सुरक्षितपणे बाहेर कसं काढता येईल यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. चला तर मग या शेवटच्या दिवसाच्या रणनीतीवर सविस्तर बोलूया. नक्कीच. कारण एक छोटीशी चूकसुद्धा उमेदवाराला या पूर्ण शर्यतीतून बाहेर काढू शकते. चला तर सर्वात आधी वेळेच्या बाबतीत बोलूया, कारण मला वाटते इथेच पहिला गोंधळ होण्याची शक्यता आहे. हो. आपल्या स्रोतानुसार नवीन नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याची आज शेवटची तारीख आहे. म्हणजे ज्यांनी अजून अकाउंटच बनवलं नाहीये त्यांच्यासाठी आज रात्री 11:59 दार बंद होणार आहे. अगदी. पण यात एक दुसरी तारीख आहे जी गोंधळ वाढवते. हो, आणि याच ठिकाणी अनेक जण फसतात. ती तारीख आहे 8 जानेवारी 2026. ही तारीख सेल्फ सर्टिफिकेशनसाठी आहे. म्हणजे ज्यांनी नोंदणी केली आहे ते 8 तारखेपर्यंत आपला अर्ज अंतिम करू शकतात. बरोबर. पण अनेकांना काय वाटते की 8 तारखेपर्यंत नवीन नोंदणी सुद्धा करता येईल, आणि इथेच सगळा घोळ होतो. अरे बापरे. म्हणजे एखाद्या उमेदवाराला वाटत असेल की चला माझ्याकडे अजून वेळ आहे, मी उद्या परवा नोंदणी करतो, तर तो थेट प्रक्रियेच्या बाहेर फेकला जाईल. हा फरक स्पष्ट करणं खूपच गरजेचं आहे. अगदी. नोंदणी ही पहिली पायरी आहे. जसं की परीक्षेला बसण्यासाठी आधी हॉल तिकीट मिळवावं लागतं, तसं आहे हे. जर तुम्ही नोंदणीच केली नाही तर तुम्ही अर्ज भरण्याच्या किंवा सेल्फ सर्टिफाय करण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचणारच नाही. बरोबर. आपल्या स्रोतामध्ये सुद्धा याच गोष्टीवर वारंवार भर दिला आहे की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण अजूनही काही उमेदवार गाफील असू शकतात. हे तर झालं वेळेचं गणित. आता आपण त्या चुकांच्या चक्रव्यूहाबद्दल बोलूया, ज्यात उमेदवार नकळतपणे अडकू शकतात. समजा एका उमेदवाराने वेळेत नोंदणी केली. आता तो अर्ज भरायला बसला आहे. पहिली आणि सर्वात मोठी चूक कुठे होण्याची शक्यता असते? ती चूक आहे माध्यमाची, म्हणजे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनची. हा मुद्दा वाटतो तितका साधा नाहीये. अच्छा. उमेदवाराने इयत्ता 10वी कोणत्या माध्यमातून पूर्ण केली हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं व्यावसायिक शिक्षण म्हणजे D.Ed किंवा B.Ed ते कोणत्या माध्यमातून झाले हे सुद्धा? हो, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण यात नक्की काय चूक होते? म्हणजे उमेदवार आपलं माध्यम चुकीचं का टाकेल? कसं आहे ना, अनेकदा उमेदवाराचं 10वी पर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं असतं, पण D.Ed किंवा B.Ed इंग्रजी माध्यमातून, किंवा या उलट. काही वेळा उमेदवार विचार करतो की मी इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी पात्र ठरावं म्हणून मी माझं माध्यम इंग्रजी दाखवतो. ही जी विचारसरणी आहे ना, ती खूप महागात पडू शकते. कारण कागदपत्रांच्या पडताळणीवेळी अगदी. तिथे तफावत आढळल्यास उमेदवाराला सरळ अपात्र ठरवलं जातं. आणि या माध्यमाच्या निवडीचा थेट परिणाम प्राधान्यक्रम किंवा प्रेफरन्सेस मिळण्यावर होतो. बरोबर. एक्झॅक्टली. इथेच तर खरी मेख आहे. तुम्ही जे माध्यम निवडाल त्याच माध्यमाच्या शाळांचे पर्याय तुम्हाला दिसतील. म्हणजे चुकीचं माध्यम निवडलं तर पात्र असूनही योग्य शाळेंचे पर्याय दिसणार नाहीत. हो, किंवा अपात्र असूनही पर्याय दिसतील जे नंतर रद्द होतील. म्हणजे दोन्ही बाजूंनी नुकसानच आहे. आणि मला वाटतं याच संदर्भात आपल्या स्रोतामध्ये उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांबद्दल काहीतरी उल्लेख होता. हो, त्यांच्यात काही गैरसमज पसरले होते. काही मार्गदर्शकांनी अर्धवट माहितीच्या आधारे त्यांना चुकीचा सल्ला दिला होता. इथेच तो महत्वाचा सल्ला लागू होतो जो त्या व्हिडिओमध्ये दिला आहे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. बरोबर. आजकाल सोशल मीडियावर माहितीचा प्रचंड भडीमार आहे. अनेक जण मदत करण्याच्या उद्देशाने पुढे येतात, पण प्रत्येकाची माहिती 100% अचूक असेलच असं नाही. आणि जबाबदारी शेवटी उमेदवाराची असते. हो ना. तुम्ही 4 लोकांचा ऐका, माहितीची खात्री करा, पण अंतिम निर्णय तुमच्या कागदपत्रांच्या आधारावर तुमच्या विवेकबुद्धीने घ्या. कारण उद्या काही चूक झाली तर त्यांनी सांगितलं म्हणून मी केलं हे कारण चालत नाही. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. माध्यमाची चूक तर खूप गंभीर आहे, पण मला वाटतं आरक्षणाच्या कागदपत्रांमध्ये होणाऱ्या चुका तर त्याहूनही गंभीर ठरू शकतात, नाही का? हो,
तो दुसरा मोठा ट्रॅप आहे. कारण तिथे तर थेट अपात्र ठरण्याचा धोका असतो. याबद्दल आपल्या स्रोतामध्ये काय सांगितलं आहे? आरक्षणाच्या मुद्द्यात अनेक प्रकारच्या चुका होतात. सर्वात सामान्य चूक म्हणजे प्रमाणपत्रावर असलेलं नाव, विशेषतः समांतर आरक्षणाच्या बाबतीत. समांतर आरक्षण म्हणजे? यात नक्की कशाचा समावेश होतो? समांतर आरक्षण म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन कर्मचारी किंवा महिला आरक्षण यापैकी कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर ते प्रमाणपत्र उमेदवाराच्या स्वतःच्या नावावर असणं बंधनकारक आहे. पण असं का होतं की उमेदवार दुसऱ्याच्या नावावरचं प्रमाणपत्र जोडतात? हा एक खूप मोठा गैरसमज आहे. विशेषतः विवाहित महिलांच्या बाबतीत हे घडतं. अनेक महिला उमेदवार आपल्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावावर असलेलं प्रकल्पग्रस्त किंवा इतर प्रमाणपत्र जोडतात. त्यांना वाटतं की कुटुंबाचा सदस्य असल्याने ते चालेल? हो, पण नियम अगदी स्पष्ट आहे. आरक्षण हे व्यक्तीला मिळतं, कुटुंबाला नाही. त्यामुळे प्रमाणपत्र थेट उमेदवाराच्या नावे असणं हे त्यांच्या स्वतंत्र पात्रतेचा पुरावा असतो. म्हणजे कागदपत्र असूनही ती चुकीच्या नावाची असल्यामुळे सगळी मेहनत वाया जाऊ शकते. अगदी. आणि क्रीडा आरक्षणाबद्दलही काहीतरी विशेष नियम आहे. हो, ते मी ऐकलं आहे. क्रीडा आरक्षणात तर खूप गोंधळ आहे. अनेक जण जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेतल्याचं प्रमाणपत्र जोडतात, पण ते ग्राह्य धरलं जात नाही. अच्छा? क्रीडा आरक्षणासाठी सहसा राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी आणि तेही अधिकृत क्रीडा संघटनांनी प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र लागतं. नियम काय आहेत हे तपासल्याशिवाय प्रमाणपत्र जोडणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. बरोबर. हे सगळं ऐकून असं वाटतंय की अर्ज भरणं हे एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाहीये. प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवावं लागतंय. आता शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलूया. म्हणजे डिग्री, टक्केवारी यात काय चुका होतात? यात चुका होण्याची शक्यता तशी कमी असते, पण ज्या होतात त्या खूप मूलभूत असतात. जसं की विद्यापीठाचं नाव चुकीचं टाकणं, उत्तीर्ण होण्याची तारीख चुकवणं, किंवा टक्केवारी लिहिताना गडबड करणं. हो, टक्केवारी लिहिताना काय गडबड होऊ शकते? म्हणजे समजा एखाद्याला 49.98% गुण मिळाले आहेत, तर ते 60% असं लिहून टाकतात. बरोबर. पण तुमच्या पदवी प्रमाणपत्रावर जे लिहिले आहे तेच तुम्हाला टाकावं लागतं, अगदी दशांश चिन्हात सकंट. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषय. पदवीचे विषय टाकताना फक्त मुख्य विषय न टाकता तुम्ही शिकलेले इतर दुय्यम विषयसुद्धा टाकणं अपेक्षित असतं. अच्छा, म्हणजे आपण जितकी जास्त आणि अचूक माहिती देऊ तितके आपले पात्रतेचे पर्याय वाढू शकतात. नक्कीच. आता आपण एका गुंतागुंतीच्या मुद्द्याकडे येऊया, ज्याबद्दल त्या व्हिडिओमध्ये विशेष उल्लेख आहे. टेट, सी-टेट आणि EWS SBC प्रमाणपत्रांबद्दल एक नवीन सूचना आली आहे, जी बऱ्याच उमेदवारांना गोंधळात टाकत आहे. हो, हा सध्याचा सर्वात ज्वलंत मुद्दा आहे. सूचना अशी आहे की ज्या उमेदवारांनी EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा SCBC आरक्षणाचा लाभ घेऊन CTET परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांनी होय हा पर्याय निवडायचा आहे. पण त्यात एक अट आहे. कोणती अट? अट अशी आहे की ज्या वर्षी तुम्ही CTET परीक्षा दिली त्या वर्षाचं वैध EWS किंवा SCBC प्रमाणपत्र तुमच्याकडे उपलब्ध असणं आवश्यक आहे. हे ऐकायला तर खूपच गुंतागुंतीचं वाटतंय. म्हणजे समजा मी 2022 साली CTET दिली, तर माझ्याकडे 2022 सालचं EWS प्रमाणपत्र असायला हवं. अगदी बरोबर. पण यावर काही उमेदवारांनी आक्षेप घेतला होता, असंही आपल्या स्रोतामध्ये म्हटलंय. हो, अनेक उमेदवारांनी या नियमावर आक्षेप घेतला. ते अगदी मंत्रालयापर्यंत आणि आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचले. त्यांचं म्हणणं होतं की आमच्याकडे आजच्या तारखेला वैध प्रमाणपत्र आहे, मग जुनं प्रमाणपत्र का मागितलं जात आहे? आणि त्याचं काय झालं? प्रशासनाने आपला निर्णय बदललेला नाही, नियम तोच ठेवला आहे. म्हणजे उमेदवारांची बाजू ऐकून घेतली गेली नाही. अशा परिस्थितीत उमेदवाराने काय करावं? कारण एकीकडे नियम आहे आणि दुसरीकडे स्वतःच्या भवितव्याचा प्रश्न. इथेच उमेदवाराची खरी कसोटी आहे आणि म्हणूनच स्रोतामध्ये दिलेला सल्ला खूप व्यावहारिक आहे. कोणता? त्यांनी म्हटलं आहे की कोणीतरी सांगतंय म्हणून डोळे झाकून माहिती भरू नका. तुम्ही 4 लोकांना विचारा, तुमच्यासारखी परिस्थिती असलेल्या इतर उमेदवारांशी बोला. पण अंतिम निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घ्या. कारण या नियमाचे भविष्यात काय परिणाम होतील हे आज कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. म्हणजे परत तेच तत्व, ऐकावे जनाचे करावे मनाचे. हो, खरंय. आता एक तांत्रिक मुद्दा मला हा खूप महत्वाचा वाटला. काही उमेदवार
माहितीमध्ये थोडी जरी चूक झाली तरी लगेच अर्ज अनसर्टिफाय करतात, हो, हे होतं. बदल करतात आणि पुन्हा सर्टिफाय करतात. हे किती वेळा करता येतं आणि असं वारंवार करणं योग्य आहे का? सैद्धांतिकदृष्ट्या तुम्ही कितीही वेळा अर्ज अनसर्टिफाय करू शकता, पण पण मला OTP मिळण्यात अडचणी येऊ शकतात. आणि ऐनवेळी शेवटच्या दिवशी जर OTP आला नाही तर प्रचंड धावपळ होऊ शकते. हो, माझ्या पाहण्यात एक केस आली होती जिथे एका उमेदवाराने 3-4 वेळा फॉर्म अनसर्टिफाय केला आणि शेवटच्या वेळी त्याला OTPच आला नाही. विचार करा, शेवटच्या दिवशी त्याची काय तारांबळ उडाली असेल. बापरे. त्यामुळे जोपर्यंत खूप मोठी आणि गंभीर चूक दुरुस्त करायची नाहीये, तोपर्यंत अर्ज अनसर्टिफाय करण्याच्या फंदात पडू नये. सर्व बदल एकदाच करा आणि अंतिम सर्टिफाय करा. हा अत्यंत मोलाचा आणि व्यावहारिक सल्ला आहे. चला आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया. समजा उमेदवाराने सर्व माहिती भरली, सगळ्या चुका तपासल्या आणि अर्ज सेल्फ सर्टिफाय सुद्धा केला. आता त्याचं काम संपलं का? नाही, अजून काही करायचं बाकी आहे? हो, इथेच 99% उमेदवार एक महत्वाची गोष्ट विसरतात. अर्ज सेल्फ सर्टिफाय केल्यावर तुमचं काम संपत नाही. शेवटची एक पायरी आहे जी तुमच्या यशस्वी अर्ज प्रक्रियेची खात्री देते. अरे वाह, ही तर खूपच महत्वाची टिप आहे. कोणती आहे ती शेवटची पायरी? तुम्ही अर्ज सर्टिफाय केल्यानंतर पुन्हा एकदा लॉग आउट करून लॉग इन करा. ठीक आहे. लॉग इन केल्यावर तुमच्या डॅशबोर्डवर तुमच्या अर्जाच्या समोर सेल्फ सर्टिफाईड अशी हिरव्या रंगाची एक ठळक पट्टी दिसायला हवी. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची डिजिटल पोचपावतीच झाली. अगदी. जर ती हिरवी पट्टी दिसत असेल तरच आपला अर्ज यशस्वीरित्या सादर झाला आहे असं समजायचं. अगदी बरोबर. हीच तुमच्या यशस्वी अर्ज प्रक्रियेची अंतिम खूण आहे. अनेक जण ही शेवटची पायरी विसरतात आणि नंतर त्यांचा अर्ज सबमिट झाला की नाही याबद्दल संभ्रमात राहतात. त्यामुळे ही हिरवी पट्टी तपासणं अनिवार्य आहे. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण उमेदवारांसाठी एक संपूर्ण गाईड तयार केला आहे असं म्हणायला हरकत नाही. हो. याचा सारांश काढायचा झाला तर नवीन नोंदणीसाठी आज रात्री 11:59 ही अंतिम वेळ आहे. त्यानंतर संधी मिळणार नाही. आणि ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांनी 8 जानेवारीपर्यंत अर्ज अंतिम करण्यापूर्वी माध्यम, आरक्षणाची प्रमाणपत्र, विशेषतः स्वतःच्या नावावर आहेत की नाही हे पाहणे. आणि शैक्षणिक तपशील हे सगळं पुन्हा एकदा तपासावं. अगदी. सर्वात महत्वाचं म्हणजे माहितीच्या या महापुरात वाहून न जाता प्रत्येक माहितीची शहानिशा करून स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा, कारण तुमच्या करिअरची जबाबदारी पूर्णपणे तुमची स्वतःची आहे. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो या संपूर्ण प्रक्रियेच्या पलीकडचा आहे. कोणता विचार? आजच्या या डिजिटल युगात जिथे YouTube आणि सोशल मीडियामुळे मार्गदर्शन आणि माहिती सहज उपलब्ध झाली आहे, अनेक जण निस्वार्थपणे मदतही करत आहेत. अशा परिस्थितीत जर एखाद्या उमेदवाराकडून चूक झाली तर त्याची अंतिम जबाबदारी कोणाची असते? ती माहिती देणाऱ्या मार्गदर्शकाची की ती माहिती स्वीकारून कृती करणाऱ्या उमेदवाराची? याचा विचार करायला हवा.